शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आनंदगाव सारणी या ठिकाणी. आपल्याला एक प्रशस्त पद्धतीचा गोठा या ठिकाणी पाहायला मिळतो. तर आज आपण तात्यांना थोडंसं बोलणार आहोत. तात्यांचा परिचय एकदा मी तुम्हाला करून देतो, त्याच्यानंतर आपण सविस्तर चर्चा करूयात. तात्या, आपलं एकदा संपूर्ण नाव सांगा. महादेव बापूराव सोनवणे, राहणार आनंदगाव, राहणार सारणी, आनंदगाव सारणी. सारणी. तर तात्या, आपल्याकडे जे जनावर आहेत हे कधीपासून आपण सांभाळताय? ही जनावरं सांभाळण्याचा मला पहिला छंद आहे, पण आता ह्या 4-5 वर्षामध्ये मी जास्त वाढवले. बरं बरं. एचएफ गाय ज्यावेळेस तुम्ही घेतल्या त्यावेळेस आपल्याकडे किती एचएफ गाय होत्या? माझ्याकडं त्यावेळेस 1-2च गाय होत्या. अच्छा. हा, आणि नंतर केल्या. आणि एवढ्यावरच थांबलो नाही ना मी. आणखीन मी ह्याच्यातल्या 10 गाय कमी केल्या. अच्छा, आपल्याकडे जास्त गाय होत्या, त्याच्यात त्या 10 कमी केल्या. केल्या. आता सध्या आपल्याकडे किती जनावर आहेत? आता माझ्याकडे जनावर आहे टोटल 17 जनावर. हा. आणि आपल्या दुधावर किती सध्या जनावर? दुधावर 6 जनावर दुधावर आहेत. बरं बरं. किती लिटर दूध चालू आहे सध्या आपलं? दूध माझं दोन्ही टायमाचं 80 लिटर. 80 लिटर. छान. हो. तर तात्या, आपण जेवढे फॅनची वगैरे सुविधा केली आहे, असं फॅन लावण्याचं काय कारण आहे आपल्या फॅन गोठ्यामध्ये? लावण्याचं कारण म्हणजे जनावर शांत बसतं, खाताना व्यवस्थित खातं, माशा मच्छर वगैरे ह्याचा जनावराला त्रास होत नाही. आणि मॅट ज्या खाली टाकल्यात आपण, या मॅट टाकण्याचं काय कारण आहे? मॅट टाकण्याचं कारण कोबा आहे खाली, मग ते जनावरांचे पाय वगैरे सटकतात. आणि पुन्हा बसल्यानंतर जर ते जनावरच्या खाली एखादा खडा काय आला तर त्याला जखम होऊ शकते. त्याच्यामुळे मॅट टाकलं जनावर व्यवस्थित राहतं, शांत बसतं आणि तेवढी घाणी होत नाही आणि जनावरला कुठली दुखापतीची भीती राहत नाही. आता साधारण किती वर्षापासून आपल्याकडे एचएफ गाय आहेत? माझ्याकडे तरी 5 वर्ष झालं ना. 5 वर्षापासून एचएफ गाय आहेत. अगोदर साध्यामधून होते त्यावेळेला एवढी सुधारणा नव्हती. साध्यामधून 2-4 असायचे. म्हणजे जवळजवळ मी 20 वर्ष झालं धंदा करतोय. 20 वर्ष झालं तुम्ही पण आधी त्यावेळेला जर्सी साध्या सांभाळत जर्सीच असायचं? होत्या, पण साध्या 10-12 लिटरच्या होत्या. आता आपल्याकडं मोस्ट सगळ्यात जास्त दूध देणारी किती लिटरची गाय आहे? 22 लिटर. 22 लिटर. हो. आणि घरी तयार केलेले आहे का विकत घेतलेले आहे? घरी तयार केलेल्या तर ह्याच्यामध्ये 3 आहेत. अच्छा. आणि बाकीच्या विकत घेतल्यात. आणि घरच्या घरी तयार केलेल्या मी 7 विकल्यात. तुम्ही यांना खुराक काय देताय? त्यांना खुराक हिराचा सुग्रास देतो. बरं बरं. आणि जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायीला खुराक किती ठेवताय तुम्ही? कमीत कमी एका टायमाला 3 किलो देतो ना. सकाळी 3, संध्याकाळी 3. हो. 6 किलो खुराक. हो. आपलं असं एखादं नुकसान झालेलं जे की पशुपालकांना समजा अशा पद्धतीचा व्यवसाय करताना आढळतं, जसं की तुम्हाला सगळ्यात जास्त नुकसान तुमचं एखाद्या आजारामध्ये कोणत्या झालेलं आहे? माझ्याकडे तसं आजार वगैरे जनावरला कुठला झाला नाही, पण ज्या वेळेला जनावर जास्त झाले त्यावेळेला एक गाय इथं निसटून पडली होती. अच्छा. त्यावेळेला तेवढं नुकसान झालं, तिला तेवढा खर्च आला. हीच गाय पडली होती. पण डॉक्टरच्या सल्ल्याने आणि आपल्याला डॉक्टर चांगले लाभल्यामुळं, घरचेच असल्यामुळं काही कुठलं म्हणजे त्रास झाला नाही किंवा काही जाणवलं नाही. डॉक्टर सूरज तपसे आपल्याकडे प्रॅक्टिसला येतात? त्यांच्याकडे ट्रीटमेंट असते. जनावर भरवणं किंवा बाकी उपचार वगैरे असतात? काय ती मी घरी असेल नसेल ती फोन लावला की येऊन बघणार, हे करणार, चेक कर, कारण त्यांची ट्रीटमेंट आहे पूर्ण. अच्छा, चालतंय. हो. धन्यवाद तात्या, तुम्ही जे काही आपला मोलाचा वेळ आपल्या जे व्ह्यूअर आहेत, जे जनावर सांभाळणारे आहेत त्यांच्यासाठी दिलेला आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.